श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींचे संकल्पयुक्त पारायण कसे करावे या विषयावरती आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम ज्यांना स्वामींचं संकल्पयुक्त पारायण करायचं आहे, आता ते पारायण किती करायचे ते आपण आपल्या मनाप्रमाणे आपण ठरवू शकतो किती पारायण करायचे. ज्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण पारायण चालू करणार असलो तर आपल्याला एक दिवस आधी मठामध्ये जाऊन, स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन आपल्याला स्वामींजवळ नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची आणि स्वामींना मुद्रा करून स्वामींना सांगायचं आहे की स्वामी माझी मला ही सेवा करायची आहे, मला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे, तर माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही सुखरूप पूर्ण करून घ्या. हे झाल्यानंतर आपल्याला कुत्रा आणि गाय यांना आपल्याला भाकर चारायची, चपाती भाकर हे आपल्याला पारायण चालू करण्याच्या आधी हे आपल्याला अतिशय महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे मित्रांनो, की आपल्याला कुत्र्याला भाकर आणि गाईला आणि कुत्र्याला दोघांना आपल्याला भाकर खाऊ घालायची आहे. मग दुसऱ्या दिवशी आपलं पारायण चालू होतं. जर तुमचं पारायण 1 दिवसाचं आहे तर काही हरकत नाही, पण जर का तुमचं पारायण 2 दिवसाचं 7 दिवसाचं असं जर असेल, जर 7 दिवसात जर तुम्हाला 7 पारायण करायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक दिवशी एका बैठकीमध्ये तुम्हाला पूर्ण स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायला लागणार आहे. आणि जर तुम्हाला 7 दिवसात 1 पारायण करायचं असेल तर त्यामध्ये जे अध्याय आहेत ते आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की आपल्याला कोणत्या दिवशी किती अध्याय आहेत. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 1 पारायण करायचं असेल 7 दिवसात तर पुस्तकामध्ये तसं दिलेलं आहे की किती दिवसात तुम्हाला किती अध्याय करायचे आहेत. 2 ते 3 अध्याय आपल्याला करायचे असतात. पण या व्यतिरिक्त जर आपल्याला 7 दिवसात 7 पारायण करायचे असतील तर आपल्याला एका दिवशी, आणि ते जे पारायण आहे ते एका बैठकीमध्ये आपल्याला वाचायचं असतं. पूर्ण पुस्तक एका बैठकीत वाचायचं असतं. तसंच जेव्हा आपण पारायणाला बसतो तेव्हा आपल्याला पारायण करताना उठायचं नाही. कितीही महत्त्वाचं काहीही काम असेल तरीही आपण पारायण वाचन करत असताना आपण उठत नाही, ते उठायचं नसतं. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पारायण करत असतो त्यावेळी जरी आपण दिवसाचे जे 12 वाजतात सकाळचे 12 ते 1 हा जो टाईम असतो त्यामध्ये आपल्याला सेवा करायची नसते. आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची असते की 12 ते 1 हा वेळ आपल्याला सेवा करायची नसते. कारण की हा जो वेळ आहे तो दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा वेळ असतो. 12 ते 1 या पिरियडमध्ये महाराज भिक्षा मागायला जातात. तर त्यामुळे आपल्याला सेवा करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर आपण सकाळी जरी आपण पारायण करायला घेतलं तर 2 ते 2.5 तासामध्ये ते होऊन जातं अध्याय वाचून. पण जर का आपल्याला नसेल जमत सकाळी तर आपल्याला 12-1च्या नंतरच आपल्याला ती सेवा करायला घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 12 ते 1चा जो टाईम आहे यात आपली सेवा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. जर 7 दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं असेल तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा एक नियम आहे. त्यात आपल्याला 7 दिवसाचं जर आपलं पारायण आहे तर त्या 7 दिवसाच्या पारायण काळामध्ये आपल्याला एकच धान्य खायचं असतं. म्हणजे जसं तुम्ही पहिल्या दिवशी समजा डाळ भात खाल्ला किंवा भाजी चपाती खाल्ली आणि ते सुद्धा कांदा लसूण नसलेलं, जर पहिल्या दिवशी जे आपण खातो ना ते आपल्याला पारायण संपेपर्यंत आपल्याला तेच एक धान्य आपल्याला खायचं असतं पारायणाची सांगता होईपर्यंत. हा अतिशय महत्त्वाचा असा नियम आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, झोपताना जर आपलं पारायण 1 दिवसाचं असेल तर त्याबद्दल काही एवढं विशेष काय आहे नाही. मग त्यात एका दिवशी आपल्याला सगळं पाळायचं आणि एका दिवशीमध्ये आपलं पारायण संपते. परंतु जर काही आपल्यापैकी काही मित्रमैत्रिणी ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे, 21 दिवसाचं पारायण करायचं आहे, आपल्या स्वामींची किंवा आपल्या दत्तगुरूंची जितकी सेवा केली तितकी कमीच आहे. तर बघा, तर अशा वेळात आपल्याला गादीवरती झोपायचं नसतं. झोपताना आपल्याला जमिनीवरती सतरंजी किंवा चटाई टाकूनच आपल्याला झोपायचं असतं. अतिशय हे महत्त्वाचे 2 नियम आहेत जे आपल्याला पारायण काळामध्ये पाळायचे असतात मित्रांनो.
जितके कठीण नियम आहे तितकीच प्रभावी सेवासुद्धा आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर का 7 दिवसाचं, 21 दिवसाचं, 51 दिवसाचं जितके आपल्याला पारायण करायचे असतील, तो जो आपला पारायणाचा पिरियड असतो त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण न घातलेलाच पदार्थ खायचे आहे आणि एकच अन्न आपल्याला खायचं असतं पारायण काळामध्ये. पर अन्न खायचं नसतं. पर अन्न म्हणजे बाहेरचं अन्न आपल्याला खायचं नसतं. तिसरा नियम. असे ते 3 ते 4 5 असे जे काही स्पेशल नियम आहेत, फक्त याच्यावरती आपल्याला ध्यान ठेवायचं असतं. आणि आपल्या ज्या दिवशी आपलं पारायण पूर्ण होतं त्या दिवशी आपल्याकडनं आपली जी यथाशक्ती असेल त्याप्रमाणे आपण प्रसाद बनवून किंवा आपल्या जर इच्छा असेल तर आपल्याला जेवू घालायचं असेल तर तुम्ही 5 मुलं बोलवून जेवू घालू शकता. जर का आपल्याकडे कोणी जेवायला येणारं अवेलेबल नसेल तर आपल्याला स्वामींच्या मंदिरामध्ये 1 दिवसाचं जे अन्न आहे ते जितकी आपली यथाशक्ती असेल, असं गरजेचं नाही की खूप सारं असं राशन शिदा द्यायचा असतो, असं नाही. राशन शिदा 1 दिवसाचं जेवण बनण्या इतकं आपण स्वामींच्या मठामध्ये देऊ शकतो, स्वामींच्या मंदिरात ठेवून येऊ शकता किंवा आपल्या घरी जेवायला बोलू शकतो, जसं आपली इच्छा असेल तसं. तर अशा प्रकारे हे जे स्वामींच्या पारायणाबद्दल ही थोडीशी माहिती होती, जी मी तुम्हाला माझ्याकडनं जितकी मला माहिती आहे ती मी तुमच्यासमोर मांडली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.